महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या मराठमोळ्या चॅनलवरती, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यावर काय करावे. व्हॉट नेक्स्ट आफ्टर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले. बघा, हा एक इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस मधला एक भाग आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. त्यानंतर पुढे काय करायचं याच विषयी आपण आज बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरू करूया. बघा, सगळ्यात आधी काय होतं, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करता त्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन फिल करता, त्यानंतर पेमेंट पण सुद्धा तुम्ही करून देतात. त्यानंतर जे आहे तुमचं एफसी व्हेरिफिकेशन होतं. बघा, तुम्ही ते पण सुद्धा केलं. एफसी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं ते केलं. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. बघा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर काय करायचंय, तर सगळ्यात आधी तुम्हाला जे आहेत नाव वगैरे चेक करायचे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर त्यामध्ये तुमचं नाव, जे मार्क वगैरे टाकलेले ते बरोबर आहे की नाही चेक करायचंय. जर बरोबर असेल तर मग काय तुम्हाला काही करायची गरज नाही तिथे. पण जर चुकलेलं असेल तर तुम्हाला परत एकदा एफसी सेंटरला जायचं आणि त्यांना सांगायचं माझं नाव वगैरे चुकलेलं आहे, ते परत तिथे तुमचं करेक्शन करतील. आणि ते झाल्याच्या नंतर मग तुम्हाला काय करायचंय, वेट फॉर फायनल मेरिट लिस्ट. तुम्हाला फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची आणि त्यामध्ये तुमची जी पण रँक असेल ती चेक करायची. कारण त्या रँक नुसार तुम्हाला नंतर जे ऑप्शन फॉर्म असते ते तुम्हाला भरायचं असतं. म्हणजे जी तुमची रँक असेल त्याच्यानुसार तुम्हाला कॉलेज टाकायचं असतं.